आज आपण एडी स्टोनची नथ बनवायला शिकणार आहोत. तर त्याच्यासाठी जे बेसिक मटेरियल जसं दरवेळी आपल्याला लागतं नथीचं सेम मटेरियल आहे. कटर, फ्लॅट नोज प्लायर, ड्रॉप शेड एडी स्टोन, राऊंडमध्ये एडी स्टोन, 0.3 रॅपिंग वायर आणि एडी स्टोन. व्हाईट कलरची एडी स्टोन आपण याच्यामध्ये यूज करणार आहोत. तर पहिल्यांदा प्रत्येक नथ बनवताना आपण स्टार्टिंगला जसं लूप बनवून घेतो तसं पहिल्यांदा हे लूप बनवून घ्यायचं आणि आपण जे 0.3चं रॅपिंग वायर इथं रॅप करून घेतो त्याच पद्धतीनं सेम रॅपिंग करून घ्यायचं. इथं आपल्याला पहिल्यांदा हा ड्रॉप शेडचा स्टोन घालायचा आहे एडीचा. तर तो ड्रॉप शेडचा स्टोन घालताना स्टोनच्या ड्रॉप साईडला जो आपल्या इथं होल असणार आहे त्या होलमधून खालच्या मिडलच्या होलमधून परफेक्ट हा स्टोन पास झाला पाहिजे. हा असा. लूपच्या वर एवढी जागा सोडायची आणि खाली हा इथं स्टोन पकडायचा. अंगठ्यानं या बोटावरती हा इथं असा स्टोन ठेवायचा. या टेक्निक आहेत. या टेक्निकनं नथ करत गेलात तर तुम्हाला काहीच प्रॉब्लेम येणार नाही. इथं असा हा आपला 18 गेज वायर ठेवायचा. अंगठ्याने वरचा हा स्टोन असा पकडायचा आणि खालच्या साईडला इथे 2 ते 3 वेळा फिटिंगमध्ये रॅप करून घ्यायचं. लूज रॅपिंग करू नका. हे असं रॅपिंग नाही करायचं. फिटिंगमध्ये रॅपिंग करून घ्यायचं. म्हणजे नॉर्मली तरी हा तुमचा स्टोन टेंटेटिव्ह याच्यावरती असा बसतो. ठीक आहे. आता हा स्टोन आपल्याला या 18 गेजच्या तारेसोबत रॅप करायचा आहे. सो बेसिकली दोन्ही साईडने हा स्टोन आपल्याला रॅप करायचा आहे. तर त्या टायमिंगला स्टोनला इथं होल असतात या साईडला. ठीक आहे. हे स्टोनच्या होलमध्ये तार टाकायची 0.3ची. ठीक आहे. हे बघा इथं तार टाकली मी. तार अशी बॅक साईडला निघते. आता आपल्याला काय करायचं आहे, उलटं दाखवते मी तुम्हाला. आता आपल्याला काय करायचं, हा जो बेस वायर आहे आपला 18 गेजचा त्याच्यावर ही तार अशी रॅप झाली पाहिजे. तरच मग आपला हा क्रिस्टल आपला जो एडी स्टोन आहे तो त्याच्यावरती परफेक्ट बसतो. तर हे असं घेऊन हे याच्यावरती असं रॅप झालं तर परत इकडच्या एका होलमधून तार परत पलीकडच्या साईडला काढायची. ठीक आहे. हा परत इथं रॅप झाला. सेम प्रोसेस करायचं. पलीकडच्या साईडला तार गेल्यानंतर परत इथल्या एक कोणत्याही होलमधून तार आपल्याला पास करायची आहे. कुठल्याही एका होलमध्ये क्रॉसमध्ये पास करा. आता पहिला आपण इथं घातली होती, इथं आता इकडच्या होलमधून घाला या साईडच्या. सो ते क्रॉसमध्ये तुमचं पॅक होत जाते. त्याच्यामुळं कुंदन आपला जो आहे एडी स्टोनचा तो हलणार नाही. ठीक आहे. आणि असं जोरात ओढून पॅक करा. आता सपोज इथं बॅक साईडला इथं पॅक केलं तर परत इथं एकदा असं रॅप करायचं. सेम प्रोसेस करायची परत. इथल्या वरच्या साईडच्या या होलमधून कुंदनमधून 0.3 रॅपिंग वायर पास करा. तिथं पास केल्यानंतर इकडच्या साईडच्या होलमध्ये टाका अशी. हे रॅपिंग महत्त्वाचं आहे. जेवढं रॅपिंग तुम्ही व्यवस्थित कराल तेवढी तुमची नथ फिटिंग होत जाते. हे बघा हे असं वरती फिटिंग होत जातं आपलं. परत इथं आल्यानंतर इथं वरच्या लूप जो आहे आपला त्या लूपला पण असं 2 वेळा रॅप करून घ्यायचं. ठीक आहे. मग परत सेम प्रोसेस. कुठल्या होलमध्ये आपलं टाकायचं राहिले ते बघायचं आणि त्या होलमधून पास करायचं.
परत इथं वरती आल्यानंतर इथं परत रॅप करून टाका. आता आपला हा एडी स्टोनचा क्रिस्टल कुंदन याच्यावरती प्रॉपर फिटिंग झालेला आहे. आता आपल्याला खाली राऊंडमधला हा कुंदन फिटिंग करायचा आहे. ठीक आहे, हा वाला. हा पण सेम पद्धतीने फिटिंग करायचा आहे. थोडंसं आता आपल्याला या दोघांमध्ये इथं गॅप ठेवायचा आहे. हे बघा, काय काय कुंदनला इथं जे होल असतात ना, या साईडचे हे जे होल आहेत ते मोठे असतात, सो त्याच्यामधून आपली ट्रेन गेज पास होते. बट हे कसं आहे, याचे होल छोटे आहेत, सो याच्यामध्ये आपल्याला तारेमध्येच रॅप करून हा तुम्हाला बनवावा लागणार आहे. सेम प्रोसेसने इथून पण आपलं 0.3 रॅपिंग वायर पास करा. समोरून पण करेक्ट मिडलमधूनच हा निघायला पाहिजे रॅपिंग वायर. ठीक आहे. आता इथं थोडंसं डिस्टन्स ठेवायचं आपल्याला असं, कारण इथं मध्ये आपल्याला घुंगरू फिटिंग करायचे आहेत. सो हे इथं डिस्टन्स ठेवून या साईडला इथं परत 2 वेळा किंवा जास्तीत जास्त 3 वेळा फिटिंगमध्ये रॅप करा असं. ठीक आहे. परत सेम प्रोसेस आहे. रॅपिंगची प्रोसेस सेम आहे. इथं तुम्ही घाला, इकडच्या साईडनं तार घ्या, परत हे तार इथं घ्या, इथं 2 वेळा रॅप करा. सेम प्रोसेसने इथल्या होलमधून पास करा. आता इथं पण आपल्याला हा जो कुंदन आहे एडी स्टोनचा, हे जे तार आहे ते असंच वरतून या 18 गेजच्या वरती यायला पाहिजे, म्हणजे ते रॅपिंग होऊन जातं व्यवस्थित. तर सेम प्रोसेसनं रॅप करायचं. एडी स्टोन घालायचे आहेत. तुम्ही तुमच्या चॉईसनुसार घालू शकता. मी तिथं रेड एडी स्टोन घालते. तिला एक स्टोन घाला इथं. त्याच्यानंतर इथं होल आहेत आपला, त्या होलमधून तार पास करा. होलमधून तास पार केल्यानंतर हा बरोबर तिथं फिटिंग होऊन जातो. परत ज्या होलमधून आपल्याला पास करायचं आहे त्या होलमधून तार काढून घ्या. हे बघा असं. आता इथं घालायचं आहे आपल्याला. त्याच्या बाजूच्या होलमध्ये परत हे तार पास करा. हा असा फिट होऊन जातो. परत त्याच्या पुढच्या होलमधून तार पास करून वर काढून घ्या. हे बघा.
परत सेम प्रोसेस. आता लास्ट होल राहिले आपलं हे. ह्या लास्ट होलमध्ये घालायची आहे आपल्याला. सेम प्रोसेस रिपीट करा. ज्यात होलमधून तार घातली होती ना आपण, त्याच होलमधून तार बाहेर काढायची, तरच तो तिथं एडी स्टोन होल्ड होतो. अदरवाईज तुम्ही ज्या होलमध्ये तार घातली आणि त्याच्या दुसऱ्या होलमधून रिटर्न काढताय तर ती एडी स्टोन तिथं होल्ड नाही होणार. ठीक आहे. आणि एंडिंगला ही इथं असं फिटिंगमध्ये ओढून घ्या. हे बघा. आता तुम्हाला इथं तुमच्या चॉईसनुसार तुम्ही इथं घुंगरू, मग तुम्हाला जे काय टाकायचं आहे ते तुम्ही इथं टाकू शकता, इथं मिडलमध्ये. तर आपण इथं घुंगरू टाकून घेऊया. हे घुंगरू फक्त इथं पॅक करून घ्यायचे. ठीक आहे. घुंगरू पॅक झाल्यानंतर ही जी आपली रॅपिंग वायर उरली आहे ती परत इथं इकडच्या हॉलमधून इकडं पास करून घ्यायची, म्हणजे ते फिटिंगमध्ये होत जातं. हा लूप तर सगळ्यांना माहिती आहे ऑलरेडी. हा लूप आपण कसा घेतो, तर लूप बनवून घ्यायचा आणि